नमस्कार मंडळी. श्री गुरुदेव दत्त. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्रातील संपूर्ण 1 ते 53 अध्यायांचे सार, म्हणजेच भक्ती, ज्ञान, चमत्कार आणि मोक्षाचा दिव्य प्रवास. हा ग्रंथ ऐकणे म्हणजे मनावरचे संकट दूर होणे, घरात शांती आणि सकारात्मकता येणे आणि सर्वात महत्त्वाचे जीवनात गुरुकृपा प्राप्त होणे. चला तर या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. अध्याय 1 ते 3 ग्रंथाचा आरंभ आणि दत्तावतार. गुरुचरित्राची सुरुवात होते. नामधारकाला सिद्धयोगी कथा सांगतात. तेथून दत्तात्रेयांच्या अवतारांचे रहस्य उलगडते. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती हे 2 प्रमुख अवतार भक्तांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर येतात. अध्याय 4 ते 12 श्रीपाद, श्रीवल्लभांचे चमत्कार. श्रीपादांचा जन्म, त्यांचे चमत्कार, भक्तांचे रक्षण. आजारी भक्त बरे होतात, पापमोचन, शापमुक्ती, कुकुटीपुरातील दिव्य कार्य, दीनदुबळ्यांची सेवा. त्यांच्या कृपेने भक्तांचे आयुष्य बदलत जाते. अध्याय 13 ते 21 श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार. दत्तावताराचा पुढील टप्पा. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म, तपश्चर्या, संन्यास आणि ज्ञानप्रसार. ते अल्पवयातच वेदशास्त्र, योग यांचे ज्ञानी बनतात. भक्तांना धर्म, सत्य, संयम आणि सदाचार शिकवतात. काष्टवत तपशक्ती निर्माण करून जनकल्याण करतात. अध्याय 22 ते 33 भक्तांचे कल्याण आणि जीवन मार्गदर्शन. या भागात अनेक चमत्कार येतात. मृत मुलाला जीवनदान, रोगनिवारण, गृहकलह दूर, भक्तांचे दारिद्र्य नष्ट, कर्म, पितृदोष, श्राद्धाचे महत्त्व, कुटुंबातील ऐक्य. गुरूंचा एकच उपदेश, श्रद्धा असली, सेवा केली तर गुरुकृपा नेहमी मिळते. अध्याय 34 ते 46 धर्म, साधना आणि भक्तिपरीक्षा. या अध्यायात राक्षसांचा नाश, तपस्विनींचे रक्षण, वेदशास्त्रांचा खोल अर्थ, नामस्मरणाची शक्ती, भक्तांच्या परीक्षांचा प्रसंग, कर्म, पुण्याचे तत्त्वज्ञान. गुरु शिकवतात. कर्माने बांधले जातो, ज्ञानाने समजते, भक्तीने मुक्त होतो. अध्याय 47 ते 50 दत्तभक्ती आणि मोक्षमार्ग. गुरूंच्या नामस्मरणाने संकटे जातात, रोग बरे होतात, मनाला शांतता निर्माण होते. भक्तांची सर्व दुःखे, पापे आणि अशांतता गुरुचरणी नष्ट होतात. अध्याय 51 ते 53 सर्वोच्च आत्मज्ञान. हा गुरुचरित्राचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आध्यात्मिक भाग. अध्याय 51 आत्म्याचे स्वरूप. आत्मा अमर, अविनाशी, शुद्ध, तो जन्ममृत्यूच्या पलीकडे. अध्याय 52 अद्वैत तत्त्वज्ञान. ब्रह्म एकच आहे, सर्व विश्वात एकच चेतना. अध्याय 53 सनकादिकांचे ज्ञान. संपूर्ण अध्यात्माचा सार, आत्मा साक्षात्कार. गुरुशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. श्रद्धा, भक्ती, सेवा म्हणजेच मोक्ष. गुरुचे अंतिम वचन. जो स्वतःला शरीर समजतो तो दुःख भोगतो, जो स्वतःला आत्मा समजतो तो मुक्त होतो. श्री गुरुचरित्राचे सार एकच सांगते. गुरु म्हणजे सर्व संकटावर उपाय. गुरुभक्ती म्हणजे चमत्कारांचे द्वार. गुरुचे नाम म्हणजे रक्षा. गुरुची कृपा म्हणजे मोक्ष. या 1 ते 53 अध्यायामधून आपल्याला भक्ती, धर्म, तप, ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचा सुंदर मार्ग मिळतो. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. श्री गुरुदेव दत्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा दिव्य कथांसाठी. शेवटी श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांवर गुरूंची कृपा सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. थँक्यू.